सामने त्यांनी खेळलेले आहेत, दोन्ही सामने त्यांनी गमावले आहेत। पहिला सामना काल ते मोर्या बॉयज विरुद्ध खेळले, त्यात तो सामना त्यांनी गमावला। त्यानंतर दुसरा सामना ते खेळले आज पाहिलं तर सकाळी मनोहर लायन्स अगेन्स्ट, तो देखील सामना त्यांनी गमावला। मात्र विजयाचं खातं उघडतील का की पुन्हा एकदा हा सुभाष सुपर किंग मांजरली संघ विजयाचा हा जो रथ आहे या विजयाचा रथ पुढे सुरू ठेवेल का? मात्र यावेळेस इथे अस्तित्व पणाला लागले वीर मराठा कुंदे संघाचं। या अस्तित्वाची लढाई आहे, ही प्रतिष्ठेची लढाई आहे, ही सन्मानाची लढाई आहे। गोलंदाज यावेळेस पहिले षटक घेऊन येते, बॉलर्स नेम प्लीज अख्तर, फलंदाज अमर आणि विकीची जोडी, सलामीची जोडी वीर मराठा कुंदे संघाची। अख्तरचा चेंडू यावेळेस आउटसाइड एज लागते, शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून चेंडू वेगाने निघालाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय। KGPL चौकार। आपण पाहतोय नशिबाची साथ मिळते, लकी चौकार म्हटलं तर वावग ठरणार नाही, कारण चेंडू जर पाहिला तर सुरेख होता। मात्र चेंडू एज लागली, फलंदाजाला खेळायचा होता दुसरीकडे हा चेंडू, मात्र चेंडू यावेळेस जातो थर्डच्या दिशेने। हा चेंडू हुक केलाय, यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण, एक आनंदाची बातमी, यावेळेस चूक झेल त्या ठिकाणी डिफ्लाय आणि पहिल्या विकेटचं पतन होतोय वीर मराठा कुंदे संघाचा। फलंदाज विकी बॅक टू पॅव्हिलियन। जबरदस्त या ठिकाणी झेल पकडले, अतिशय चांगला झेल। मात्र संदीप सुरोशी यांच्याबद्दल निश्चितच आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी काल देखील आम्हाला बक्षीस पारितोषिक दिलं होतं, 500 रुपयाचं पारितोषिक, आणि आज देखील त्यांनी आम्हाला निश्चितच या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे। आमच्या कलेची कदर केलेली आहे आणि निश्चितच बघा पैसे आज ना उद्या संपतील, मात्र जी शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती त्यांनी दिलेली आहे, निश्चित त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। हा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, यावेळेस चेंडू फील्ड करेच पर्यंत गेलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 9 धावा। धावसंख्या धावफलकावर 9, पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे अख्तरचं षटक। या ठिकाणी बघूया कोण घेऊन येतोय, पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय यावेळेस, बॉलर्स नेम प्लीज। गोलंदाज दीपक येतोय गोयल एंड कडनं, यावेळेस सज्ज झालाय पॉवर प्लेचं दुसरं षटक। मात्र या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात एकूण 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, 30 यार्डच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक पाहू शकता यावेळेस फाईन लेगच्या दिशेने डीप मध्ये, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, आणि यावेळेस आणखीन एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता डीप लॉंग ऑन मध्ये। 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण रचना जर पाहिली तर P2 मध्ये यावेळेस गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर एक शॉर्ट थर्ड मॅनला, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑन, अशी क्षेत्ररक्षणाची रचना आपण एक धाव शॉट काढलेले म्हणजे मेहनत वाया गेली बघा, एका धावेची फक्त एक धाव मिळाली इथे। बघा इंटरनेट जे सप्लाय करतात या विभागातले जे इंटरनेटचे जे मालक आहेत, आपण प्लीज या ठिकाणी इंटरनेट या ठिकाणी इथे थांबलेले आहे, इंटरनेटचा जो पुरवठा तो खंडित झालेला आहे, आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे। इंटरनेटचे जे कोणी मालक असतील ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट पुरवलं जाते आमच्या www.tenniscricket.in ला, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। हा चेंडू यावेळेस मिड ऑफला, चेंडू अडवला गेलाय, धावचीची संधी, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय। प्रेक्षकांना इथे एक सूचना आहे बघा, यावेळेस साई रुद्र हॉटेल एक नामांकित हॉटेल या विभागातलं, त्यांच्या माध्यमातून बिर्याणी कॉर्नर सुरू आहे। डाव्या बाजूला जर पाहिलं तर हरिभाऊ स्टँड, या स्टँडच्या बाजूला अगदी लागून त्या ठिकाणी बिर्याणी कॉर्नर। जर कुणाला त्या ठिकाणी निश्चितच आपली भूक भागवायची असेल, लंच आनंद घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण जायचंय साई रुद्र हॉटेल यांच्या वतीने। यावेळेस यष्टी रक्षक आपलं काम चोख बजावतोय, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत यावेळेस तेजा।
यावेळेस आमच्या सोबत गुणलेखक कल्पेश कोर या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतोय आपण या सामन्यामध्ये. आम्ही गुणलेखक निश्चितच संजय कोर यांना पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये, मात्र भूषण जबरदस्त गुणलेखन करत होते मगासपासून. मात्र यावेळेस जर पाहिलं तर दुपारच्या भोजनाचा आनंद घेण्यासाठी त्यांनी इथे विश्रांती घेतलेली आहे, इथे ते थांबलेले आहेत. दरम्यान नवीन फलंदाज येतोय स्ट्रायकर एंडला. यावेळेस फलंदाज बॅट्समन नेम प्लीज नरेन. नरेन येतो यावेळेस चौथ्या क्रमांकावर. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 10 ही स्थिरावलेली. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून षटक फेकले जाते. दीपकने चांगली गोलंदाजी दाखवली आहे मैदानावरती. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं उदाहरण इथे दाखवलंय या दीपक आणि अख्तरने. चांगली गोलंदाजी या दोन गोलंदाजी. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. इथे मी करत होतो, मात्र नरेनला ते आवडलं नाही आणि नरेनने इथे लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि दाखवून दिलाय हम भी किसी से कम नाही. जरी 2 गडी बाद झाले तरी इथे आम्ही अटॅकिंग क्रिकेट या मैदानावरती दाखवू. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ISI मार्क हॉलमार्क फटका षटकार. नरेनच्या बॅट मधून निघालेला हा घणाघाती फटका आपण पाहतोय. निश्चितच जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये या गोलंदाज दीपकने फक्त 1 धाव दिली होती. त्याची प्रशंसा मी केली होती, मात्र त्यानंतर 2 चेंडू 2 षटकार 12 धावा वसूल केल्या. एकूण धावा आल्या षटकात 13 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकाखेर पाहतोय आपण 22 धावा. करंट रन रेट जर पाहिलं तर 11.00 या ठिकाणी चांगली धावगती आता मात्र इथे राखलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा येत आहेत. त्या मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. या पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकता. क्षेत्ररक्षण पाहू शकता यावेळेस डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला आणि त्यानंतर एक डीप लॉंग ऑन, नंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. त्यानंतर 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक शॉर्ट लॉंग लेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहू शकता. 5 लेगच्या दिशेने शॉर्ट 5 लेग. त्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंट आणि एक शॉर्ट कव्हरला स्वतः संघ मालक संघ नायक सुभाष गायकर त्या ठिकाणी पाहू शकता आपण. हा चेंडू यावेळेस स्वीप काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवण्यात आलाय. यावेळेस 1 धाव या दरम्यान पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर 23 आपण पाहतोय. स्ट्राईकला आला आता मात्र नरेन. नॉन स्ट्राईकला फलंदाज सरकलाय आपण पाहतोय यावेळेस अमर. जो सलामीला आलेला फलंदाज त्याने आतापर्यंत पाहिलं तर 9 धावांचं योगदान दिलेले आहे. चांगली फलंदाजी इथे संयमी खेळी दाखवली आहे या नरेनने. 2 गडी जरी बाजले. यावेळेस चेंडू टाइम करू शकले नाही व्यवस्थित. चेंडूच्या रेषेमध्ये आले नाहीये. नरेन वारंवार प्रयत्न करतात ऑन साइडला खेळण्याचा, मात्र ऑन साइडला ते खूप स्ट्रॉंग आहे. याचं चित्र त्यांनी दाखवलं होतं या आधीच्या षटकामध्ये. 2 षटकार जर पाहिलं तर एक षटकार मिड विकेट झोन मध्ये, त्यानंतर एक षटकार पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यामुळे ऑन साइड खूप स्ट्रॉंग आहे त्यांची आणि पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू धाव टाकल्यात या गोलंदाज यावेळेस अनिलने. आणि अनिलने यावेळेस नरेन सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय, मात्र नरेनला जास्त वेळ शांत ठेवणं इथे शक्य असणार नाही. मात्र यष्टीरक्षक आता मात्र क्लोज यष्टीरक्षण करत असताना पुन्हा एकदा अनिल. हा चेंडू यावेळेस एज लागते. फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 30 या ठिकाणी. बॅक टू पॅव्हेलियन. अरे आए रमांगतन मोगड्या जोरो पाया माझ्या गणी कशा चोपते माझ्या गाणी कशा. यावेळेस बघा नरेनला बाद केले.
या गोलंदाजाने नरेनचा अभ्यास केलाय, कारण गोलंदाज तोच खरा असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतोय. या गोलंदाजाने हेरलं होतं की हा फलंदाज वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या गोलंदाज अनिलने त्याची दिशा आणि टप्पा जर पाहिला तर ऑफ स्टंप वरती ठेवला होता आणि त्यानंतर त्याला यश संपादित केला. त्याने या मैदानावरती नरेन सारख्या एक आक्रमक फलंदाजाला बाद केलाय. कारण नरेन जर पाहिलं तर एका साइडला वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. या नरेनने मात्र इथे बाद होतोय. ऑफ साइडचे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हे चित्र सातत्याने आम्ही पाहत असतो. जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं, जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट खेळलं जातं, तेव्हा तेव्हा ऑन साइडला जास्तीत जास्त फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज. मात्र खुल्या गटातून शहरी विभागातून जेव्हा स्पर्धा आम्ही पाहतो तेव्हा मात्र व्यावसायिक क्रिकेट काय असतं हे व्यावसायिक खेळाडू दाखवत असतात. कृष्णा सातपुते असो, उस्मान पटेल असो, ओमकार देसाई असो, सुमित ढेकले असो, असे नामवंत फलंदाज जे खुल्या गटातून खेळत असताना मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत असतात. दरम्यान मनोज कार्वे यांना विनंती, आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी यायचंय. मनोज कार्वे गोलंदाज पुन्हा एकदा अनिल. हा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल इथे सुटतोय आणि चेंडू यावेळेस सीमारेषे बाहेर. या 4 धावा. या ठिकाणी अंदाज चुकलाय क्षेत्ररक्षकाचा, फार मोठी चूक करतोय. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट, बॅक टू बॅक 2 चौकार. ढोल काय वाजती गाजती न माझ्या बाया नाचती, ढोल काय वाजती गाजती न माझ्या बाया नाचती. जीवदान इथे सामना आपण पाहतोय. यावेळेस 6 षटकांचा हा सामना आहे. यावेळेस ड्रिंक्स किंवा मैदानात जाताना आपण पाहतोय असं फलंदाजाला जीवदान दिलं होतं, फलंदाज तेजसला जीवदान दिलं होतं 0 धाव संख्येवर आणि त्यानंतर त्याने 8 वर झेप इथे घेतलेले. 6 षटकांचा सामना आहे. आपल्याला पूर्व कल्पना दिली होती, पूर्व सूचना दिली होती. धावसंख्या धावफलकावर यावेळेस आपण 31 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं संपलंय. धावसंख्या 31. करंट रन रेट जर पाहिलं तर 10.33 या ठिकाणी राखलेला आहे. मात्र अजूनही जर पाहिलं तर 3 षटक शिल्लक आहे आणि या 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हा वीर मराठा कुंदे संघ. कारण या संघाचा अस्तित्व पणाला लागलाय, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण पहिले 2 सामने या संघाने गमावलेले आहेत. मात्र या संघाला विजयाचं खातं उघडता येईल का? कारण त्यांच्या समोर जो संघ आहे यावेळेस आपण पाहतोय सुभाष सुपर किंग मांजरली संघ, परिपक्व परिपूर्ण संघ, एक अतिशय चांगला संघ ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत असा हा संघ. दरम्यान मनोहर लाईन्सचे जे खेळाडू आहेत डाव्या बाजूला, आपण हरिभाऊ स्टँडच्या बाजूला जे आमचे कॅमेरामॅन आहे तिथे येऊन जमायचं आपण. मनोहर लाईन्सचे जे खेळाडू आहेत मामनोलीचे, त्यांनी त्यानंतर पुढचा सामना असणार आपण लवकरात लवकर यायचंय. मामनोली आणि कोलम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दरम्यान जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सामना इथे सुरू होतोय. 3 षटक 31 धावा. गडी बाद झाल्या यावेळेस कल्पेश मला सांगतील 3 गडी बाद झालेले आहेत. मात्र फलंदाज आपण पाहतोय तेजस आणि अमर यावेळेस खेळपट्टीवर. तेजस एक डावखुरा फलंदाज, 2 चौकार त्यांनी लगावले. जीवदानाचा फायदा त्याने उचललेला आहे. क्रिकेटमध्ये जीवदान फार महागात पडतात मित्रांनो आणि या जीवदानाचा फायदा उचललाय. तर मात्र मोजावं लागेल या सुभाष सुपर किंग संघाच्या त्या क्षेत्ररक्षकाला. हा विकेट्स किती महागात पडलाय, हा झेल किती महागात पडलाय. कारण इथे जर पाहिलं तर 8 धावांवर पोहोचलाय हा डावखुरा फलंदाज. आणि डावखुरे फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून मानले जातात. कारण या डावखुऱ्या फलंदाज नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वावर असो किंवा लेदर क्रिकेट विश्वावर असो नेहमीच राज्य केलेले आहे. चेंडू जातोय वाईडिशचे लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32 धावा.
स्ट्राईकला फलंदाज सरकलाय आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज डावखुऱ्या फलंदाजाने नेहमीच गोलंदाजांचे जे कर्दन काळ ठरलेले असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर डेव्हिड वॉर्नर, क्रिस गेल, सनथ जयसूर्या आणि भारतीय संघाचा माजी संघनायक सौरव गांगुली, त्यानंतर युवराज सिंग, सुरेश रैना असे अनेक फलंदाज आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी निश्चितच आपलं अधिराज्य गाजवलंय. आपल्या फलंदाजी बळावर हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच वाईटचा इशारा करतायत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. खराब चेंडू. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 33 धावा. आजच्या दिवसातला हा आपण पाहतोय तिसरा सामना वीर मराठा कुंदे वर्सेस सुभाष सुपर किंग. हा चेंडू गोलंदाज मात्र इथे त्याच्या हातात चेंडू निसटतोय. चेंडू येतोय यावेळेस वॅडिश मिडॉनच्या दिशेने. एक धाव या दरम्यान पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर 34 आपण पाहतोय. या षटकाचा जर विचार केला, षटकात आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत आणि यावेळेस 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. गोलंदाज पाहतोय अख्तर, त्याने पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या. त्यामुळे संघनायकाने पुन्हा एकदा या अख्तरवर भरोसा दाखवलाय. मात्र अख्तरने जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. मात्र उर्वरित 4 चेंडू मध्ये बघूया किती धावसंख्येवर लगाम लावतोय की फलंदाज. इथे मात्र अशी फलंदाजी करतात ते पाहावं लागेल. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 35 धावा. अतिशय चांगली संकल्पना. जर पाहिलं तर या परिसरातील जे संघ आहे त्या संघातील खेळाडूंना इथे विभागलं गेलंय. अनेक चांगली मोठी लीग या ठिकाणी पाहतोय आपण, जिला नाव दिले गेले कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग. कल्याण तालुक्यातील सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला. हा चेंडू हवेत आहे. यावेळेस गलीमध्ये क्षेत्ररक्षक देव देतो आणि कर्म म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जर पाहिलं तर हा तिसरा झेल या ठिकाणी सुटताना आपण पाहतोय. यावेळेस नशीब बलवत्तर या फलंदाजाचं जणू काय घरातून येताना देवाची पूजा करूनच आलाय की काय. कारण ती जीवदान इथे मिळाले या अजयला. मात्र जीवदान जर पाहिली तर किती मागात पडू शकते. तेजसला मिळाले जीवदान, माफ करा. तेजसला जर पाहिलं तर हा दुसरा झेल त्याचा सुटलेला आहे या ठिकाणी. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक कव्हर रिझन मध्ये चेंडू यावेळेस उचलतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 पुढे सरकते. धावसंख्या 38 धावफलकावर पाहतोय आपण. 2 फलंदाज पाहतोय आपण. अमर यावेळेस सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय. मात्र दुसऱ्या बाजूने 3 गडी बाद झाले आणि त्यानंतर तेजसने येऊन इथे चांगली साथ दिली आहे या अमरची. हा चेंडू यावेळेस फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. दरम्यान यावेळेस निर्धाव चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं संपलंय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. कल्पेश मला सांगतील. 38 धावा या षटकात. एकूण धावा आल्यात जर पाहिलं तर एकूण धावा या षटकात 7 धावा आल्यात. अख्तरने पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या. या षटकात 7 धावा दिल्या दुसऱ्या स्पेल मध्ये. त्याचं यावेळेस गोलंदाज पृथ्थकरण जर पाहिलं तर 2 षटकं त्याने हाताळली आणि 16 धावा त्याने खर्च केल्या. आणि त्याचा इकॉनॉमी रेट जर आपण पाहिलं तर अख्तरचा 8.00चा आणि एकूण गडी त्याने बाद केल्या. जर पाहिलं तर या ठिकाणी 1 गडी त्याने बाद केला, जो पहिल्या षटकात त्याने गडी बाद केला होता. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 38 स्थिरावलेली. तर मात्र शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा इथे जमवत आहेत. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. या शेवटच्या षटकामध्ये वीर मराठा कुंदे संघ, ज्याप्रमाणे या संघाचं नाव आहे वीर मराठा, त्याप्रमाणे या ठिकाणी 4 गोलंदाज इथे वापरावे लागतील. बघा 6 षटकं फेकताना पंचांनी देखील याची नोंद करून घ्यायची आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. धावचीचं अपील केले गेले आहे. मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 40 धावा. पहिला सामना जिंकला होता ऑनली वनकरी संघाने. शिवम ब्लास्टर संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर तिशा रायझिंग स्टार रायते संघाने संघर्ष वॉरियर्स खेळणी संघाला परास्त केलं.
यावेळेस आमच्या सोबत मनोज जी आलेले आहेत या विभागातले निश्चितच अतिशय चांगले समालोचक त्यांचं समालोचन काल आम्ही ऐकलं होतं अतिशय चांगला आवाज त्यांचा आणि क्रिकेट बद्दल भरपूर माहिती आहे त्यांच्याकडे सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलं होतं त्यांच्या सोबत होते अमोल सुरोशी अशा दोन समालोचकांनी काल चांगलं समालोचन केलं होतं यावेळेस चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संघ नायक आणि यावेळेस फलंदाज बाद पायाच्या आईचा निज्ञान काय जाग्याला माया आहे रोमागत धाव संख्या धावफल करू पाहतो आपण यावेळेस 40 धावा या ठिकाणी माफ करा जर पाहिलं तर 5वं षटक सुरू आहे कारण स्कोररने या ठिकाणी थोडीशी खाडाखोड केल्यामुळे त्या ठिकाणी चूक झाली आमच्याकडनं यावेळेस रिव्हर्स स्वीप हा झेल सुटलाय मात्र तिसरा झेल या ठिकाणी सुटतोय आपण पाहतोय वारंवार झेल सुटले जातात मात्र क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार म्हटलं आहे कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ मात्र इथे 3 झेल सुटलेले आहेत त्यामुळे जर पाहिलं तर निश्चितच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते हा चेंडू यावेळेस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक या ठिकाणी अपील करतायत निर्धाव चेंडू गोलंदाज तेजाचा वापर करण्यात आलाय जर पाहिलं तर 5वं षटक तेजा घेऊन आलाय हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय यावेळेस यष्टीचा अपील स्वीकारले गेले आणि फलंदाजाच्या पारीचा अंत होतोय माया आहे रोमागला अरे आहे रमगदन कंट्या दोरो बाया माझ्या गळ्या गजा जोवती बाया माझ्या गळ्या गजा जोवती धाव संख्या धावफल करू पाहतोय आपण गडी क्रमांक बाद झाला यावेळेस जर पाहिलं 4था गडी बाद झालाय धाव संख्या धावफलकावर 41 आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर बंटी मात्र जो फलंदाज सलामीला आला होता अमर त्याने मात्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवलाय मात्र दुसऱ्या बाजूला 4 सहकारी त्याचे बाद झाले आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर बंटी गोलंदाज येतोय यावेळेस शेवटचं षटक घेऊन गोलंदाज पाहतोय आपण सुभाष यावेळेस सुभाष शेवटचं षटक स्लॉगवर मात्र इथे जर तेजाच्या गोलंदाजी बद्दल आपण चर्चा केली तर अतिशय चांगली गोलंदाजी 3 धावा दिल्यात आणि गडी मात्र त्याने बाद केला ते 2 वाजवी गोलंदाजी वाजवी षटक फेकलेलं आहे यावेळेस गोलंदाज तेजाने धावसंख्या धावफलकावर 41 आपण पाहतोय मात्र शेवटचं षटक हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी पंच बघूया हा चेंडू यावेळेस यष्टीरक्षक चूक करतो हा चेंडू या ठिकाणी गॅदर करता आला नाहीये यावेळेस पंच इशारा करतायत की 22च्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात वारंवार चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून पाहतोय आपण भरपूर चेंडू वाईट फेकण्यात आले काल देखील वाकडांच्या नाईट स्पर्धेमध्ये तब्बल एकाच 2 षटकामध्ये तब्बल 5 वाईट चेंडू फेकले गेले होते मात्र वाईट चेंडू निश्चितच हे तुम्हाला मागात पडतात कारण अतिरिक्त धावा तुम्ही मोजतायत एका बाजूने चांगली गोलंदाजी तुम्ही करत असता मात्र दुसऱ्या बाजूने जर तुम्ही या वाईट चेंडू नो चेंडू जर तुम्ही फेकले तर निश्चित तुम्हाला या गोष्टी खूप मागात पडू शकतील मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर एका सामन्यात सर्वाधिक वाईट कोणत्या सामन्यात जर गेले असतील तर 1999 ला केनिया विरुद्ध इंडिया हा सामना झाला होता त्यात जर पाहिलं तर तब्बल 52 वाईट चेंडू फेकले गेले होते मात्र सर्वाधिक एक्स्ट्रा धावा एका सामन्यात जर पाहिलं तर 96 धावा एका इनिंग मध्ये आम्ही पाहिलं होतं पाकिस्तान वर्सेस स्कॉटलंड जो सामना झाला होता त्यात तब्बल 96 धावा दोन्ही इनिंग मध्ये पाहिल्या होत्या त्यात 23 नो चेंडू होते 50 वाईड होते 17 लेग बाईज होते आणि 6 बाईच्या स्वरूपात एकूण 96 एक्स्ट्रा धावा एका सामन्यामध्ये अशी एकाच इनिंग मध्ये आम्ही सांगितलं होतं की 52
एका सामन्यामध्ये वाईट चेंडूचा उल्लेख केला होता, मात्र एकूण अतिरिक्तचा उल्लेख आम्ही या ठिकाणी केला 96 धावा. त्या देखील 1999 मध्ये झाले होते पाकिस्तान स्कॉटलंड या सामन्यामध्ये. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहतो आपण गोलंदाज सुभाष. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यष्टीचा अपील. पंचांनी बघूया या अपील मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावले. फलंदाज सुरक्षित, मात्र अपील खूप उशिराने स्वीकारतात बघा या ठिकाणी पंच. धावसंख्या धावफलकावर 43 आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर 31 धावा होत्या, मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर 6वं षटक सुरू असताना आपण पाहतोय धावसंख्या 43. स्ट्राईकला सरकला फलंदाज रवी. डावखुरा फलंदाज जो 9व्या क्रमांकावर आलाय गोलंदाज सुभाष. यावेळेस गोविल इंडकडनं सज्ज झालाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये चूक करतोय, अंदाज चुकतोय आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. अबीर गुलाल उधळी ती नमदी माझ्या पाया नाचती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 47 धावा. बघा जे व्हॉलेंटियर्स आहेत आमचे छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे, आपण प्लीज जागा कोणी सोडू नका, कारण खेळाडूला बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे. इथे आपण याची काळजी घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावर 47 आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक मात्र इथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचं धाडस करत नाहीये. इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस जर पाहिलं तर 48 धावा. जर आपण विचार केला तर सुभाष सुपर किंग मांजरी संघाचा, या संघाने पहिले 2 सामने जिंकले होते. आत्मविश्वास निश्चितच या संघाचा वाढला होता. मात्र या सामन्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर चुका गेल्या, झेल सोडले गेले, खराब क्षेत्ररक्षण केले गेले, मात्र तरी देखील या गोष्टीचा फायदा घेता आला नाही वीर मराठा कुंदे संघाला. आणि संघाचा डाव इथे आटोपलाय 48 या धावसंख्येवर. 49 धावांचं लक्ष 36 चेंडूमध्ये ठेवण्यात आलंय. ते म्हणजे सुभाष सुपर किंग मांजरली संघ या संघाने जर पाहिलं तर पहिला सामना कालच्या दिवसामध्ये जिंकला होता, ज्यांनी 85 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. आणि त्यानंतर त्यांनी सामना जिंकला होता जर पाहिलं तर मोर्या बॉयज विरुद्ध 75 धावा देखील त्यांनी चेस केल्या होत्या. मात्र तो सामना जर पाहिला तर 6 षटकांचा होता आणि 6 षटकात 75 धावा कुठल्या होत्या. अख्तरने 32 धावांची विस्फोटक खेळ केली होती. आता हरेच्या एका षटकात जर पाहिला तर 33 धावा तब्बल कुटण्यात आल्या होत्या. तो सामना त्यांनी जिंकला होता. मात्र इथे जर पाहिलं तर 49 धावा जो संघ ज्याने फलंदाजीच्या बळावर ज्यांनी सामने 2 जिंकले होते, या संघासमोर 48 धावा पुरेशा असतील का? मात्र हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण वीर मराठा कुंदे संघाने जर पाहिला तर फलंदाजी चांगली केली नाहीये. चुका जरी झाल्या होत्या सुभाष सुपर किंग संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं, मात्र या संधीचा फायदा घेता आला नाही. धावसंख्येनंतर मंदावली जर पाहिलं नंतरच्या 2 षटकात धावा आल्या नाही. त्यामुळे एक छोटीशी धावसंख्या 48 धावा आपण धावफलकावर पाहतोय. मात्र 49 धावांचं टार्गेट सेट केलंय यावेळेस सुभाष सुपर किंग मांजरली संघासमोर. मात्र खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ हा सामना जिंकेल, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र इथे सुभाष सुपर किंग मांजरी संघ आपल्या विजयाचा रथ इथे सुरू ठेवेल का, की मात्र इथे हा वीर मराठा कुंदे संघ या स्पर्धेतला पहिला सामना जिंकेल, हा मोठा प्रश्न आहे. मात्र या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ इथे पराजित होईल, याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपण ऐकणार आहोत. आमच्या सोबत आहेत यावेळेस मनोजजी कारवे साहेब यांना आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू मनोजजी कारवे साहेब. हॅलो, धन्यवाद. ठीक आहे, संगीत होऊ द्या, चालेल.
चैता महिन्याला हो चैता महिन्याला जत्रा गोवर्षाची चैता महिन्याला जत्रा गोवर्षाची पलकी निघाली र निघाली आई माऊलीची पलकी निघाली र निघाली एकविरेची पलकी निघाली र निघाली आई माऊलीची पलकी निघाली र निघाली हॅलो आई माऊलीची पलकी निघाली र निघाली एकविरेची ठिकाण आई तुझं आपली गावाला बसलीस गावाचे रक्षणाला बसलीस गावाचे रक्षणाला बसलीस गावाचे रक्षणाला त्रिशूलधारी तू सत्वाची सुभेदारी तू कारले डोंगराची सुभेदारीन तू काले डोंगराची सुभेदारीन तू धन्यवाद काले तुझे. डोंगराची धन्यवाद विनोदजी पाटील कॉमेंटेटर. आणि मी मनोज कारवे सर्वांना गुड आफ्टरनून म्हणतोय आणि सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मला संधी देण्यासाठी माननीय संदीपजी सुरोशे साहेब यांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. तसेच मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ सजले त्यांच्याद्वारे तसेच खेळाडू कक्षामध्ये बसलेले सर्व खेळाडू आणि माझे प्रेक्षक जण माझे मायबाप सर्वांना पुन्हा एकदा गुड आफ्टरनून. सामना सुरू करतोय 49 धावांचं लक्ष घेऊन आघाडीची जोडी मैदानात. पहिला चेंडू टिटवाळा एंड कडून चेंडू ऑनच्या दिशेने डीप स्क्वेअरला जातोय. शतक तैनात आहे. तेजाच्या बॅट मधून निघालेला हा ओपनिंगचा फटका 2 धावांसाठी. माफ करा 1 धाव कंप्लीट केली तेजा यांनी. आणि आता स्ट्राईक एंडला आहेत कल्पेश आणि तेजा. कल्पेश केणे प्रेक्षक हो, हा निंबवलीचा खेळाडू माझ्या गावचा खेळाडू आणि मी त्याचा फॅन आहे. मी त्याला युवराज सिंग नावाने संबोधित असतो आमच्या निंबोली परिसरामध्ये. बिग स्ट्रोकर पिन चिटर शैलीदार फलंदाज म्हणून त्याचं नाव आहे. नक्कीच कालच्या सत्रात त्याला फलंदाजी करता आली नाही परंतु आता नक्कीच आपण अपेक्षा ठेवूया की त्याच्या बॅट मधून आपल्याला सुंदर रमणीय फटके पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक हाताळतोय नरेंद्र दिवाणे. हाही सुंदर खेळाडू क्रिकेटर ऑफ गेरसे रेल्वेकडून खेळणारा खेळाडू माझ्या माहितीनुसार टिटवाळा एंड कडून. आणि नक्कीच आपण आता कल्पेश आणि नरेंद्र यांच्यातली आपण लढाई पाहतोय. माफक लक्ष म्हणता येईल आपल्याला ह्या आजच्या दुसऱ्या दिवसातील आपण सामने सर्व पाहता. अतिशय कमी धावगती राखण्यात आली 6 षटकांच्या सामन्यामध्ये. 60 धावा क्रॉस होणं गरजेचं होतं परंतु जमलं नाही. पुढचा चेंडू कल्पेश शॉर्ट चेंडू होता कट केलाय अपरकट आणि चेंडू विसावतो हातामध्ये. कल्पेश केणे बाद होतोय. बॅक टू पॅव्हलियन. मधी माझ्या बाया नाचती अबीर गुलाल उधळीती नमते माझ्या बाया नाचती अबीर गुलाल उधळीती नमते माझ्या बाया नाचती अंगण वारे कोणाचं अंगण वारे कोणाचं अंगण वारे कोणाचं. थँक्स डीजे आकाशजी. मोठा फलंदाज मोठा मासा गळायला लागला असं म्हणता येईल आपण. कल्पेश केणे ज्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं परंतु त्यांनी त्याच्या नावाला साजेशी ते खेळी केली नाही. अपमानास्पद गोष्ट घडली. मोठा धक्का लागला सुभाष गायकर कंपनीला आणि एक पहिला धक्का कल्पेश केणे याच्या माध्यमातून. धावफलक आहे 1-1. आणि आता नवीन फलंदाज मैदानात अनिल म्हात्रे वरपचा खेळाडू नावाजलेला फलंदाज राईट हँड बॅट्समन ऑन द क्रीज. 49 धावांचं माफक लक्ष आहे. प्रेक्षक दुसरा दिवस आज या टुर्नामेंटचा छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान गोविली इथे. चेंडू लॉफ केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू सीमा पार होतो की काय. चेंडू फरार होतोय. KGPL चौकार. पायांच्या ठिकाणी त्यांचा घ्याल माया रो मागता माया रो मागता. डीजे पहा किती सुंदर फटका. आपल्याला क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं अनिल याच्या बॅट मधून. मोठे फटके मानायची गरज नाही. गॅप मधून खेळलेला फटका तो कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. धावफलक 1-5.
पुढचा चेंडू लॉफ केलाय, ड्राईव्ह केला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय वाईडिस्ट लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा वन्स अगेन सीमापार चौकार. अरे आहे रमंगधन मुगड्या जोरून पायामध्ये घाली कशा चोपती. डीजे फक्त 10 सेकंद प्लीज. अप्रतिम फटके पाहायला मिळतात प्रेक्षक आपल्याला. अनिल याच्या बॅट मधून संघाची धावसंख्या मोठ्या गतीने वाढवतोय. 1-9. पुढचा आकुटाला चेंडू डाव्यास्तीच्या अतिशय बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय वाईटचा. सुंदर पंचगिरी. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 10 धावा 1 चांगली सुरुवात म्हणता येईल. एक मोठा धक्का लागला कल्पेश केणे याच्या माध्यमातून. तरी सुद्धा अनिल यांनी सूत्र आपल्या हातात घेतलेत या सामन्याची. 49 धावांच्या लक्ष्याकडे त्यांची वाटचाल सुरू करते. आणि नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे तो माझा मित्र तेजा उर्फ अब्दुल. नक्कीच आपल्याला त्याची बॅट तळपताना आपल्याला पुढे पाहिजे आहे. पुन्हा एकदा डाव्याचा खूपच खराब चेंडू, खराब गोलंदाजी. लाईन आणि लेन बिघडून टाकली आहे फलंदाजाने. वाईटचा इशारा पंचांचा. नरेन यांना लाईन सापडत नाहीये. त्याच्या गोलंदाजी 2 चौकार ठोकल्यानंतर नक्कीच त्याची लाईन बिघडली की काय असंच इथे ह्या सामन्यात वाटू लागले. षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. एकच बाद झालेले आहे. षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये 49 धावाचं लक्ष्य आहे सुभाष सुपर किंग मांजली संघाला. ओपनिंग बॅट्समन चेंडू उजव्या इष्टीचा थोडासा बाहेर होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. थोडंसं बीट केलं. कमबॅक करतोय गोलंदाज नरेन. आणि हा एक निर्धाव चेंडू. धावफलक कायम आहे, स्थिरावतोय. 1-11. प्रेक्षक आपल्याला ही पर्वणी लाभते छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे सर्व आयोजक आणि त्यांच्या माध्यमातूनच हा क्रिकेटचा इथे थरार पाहतोय. क्रिकेटचं कौशल्य आजूबाजूच्या परिसरातील कल्याण ग्रामीणच्या परिषद आपण इथं पाहतोय. आपटलेला चेंडू म्हणता येईल, परंतु उजव्या इष्टीच्या वरून गेला चेंडू. आणि वन्स अगेन निर्धाव चेंडू. षटक संपलंय. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या सांगते आपल्याला. माफ करा पंच. निर्णय पंच. आउट दिलेला आहे. माफ करा, आउट दिलेला आहे. बाद झालेला आहे फलंदाज. अनिल बॅक टू पॅव्हिलियन. तंबूत परततोय आणि दुसरा एक धक्का बसतोय मांजली संघाला. थँक्स डीजे. अनाउन्समेंट आहे. मोरिया बॉईज कोलमचे सर्व खेळाडू तुम्ही आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचंय. खेळाडू कक्षाकडे तुम्हाला निमंत्रित करण्यात येते. मोरिया बॉईज कोलम. आपण पाहिला एक दुसरा फलंदाज गारद झाला अनिल म्हात्रे याच्या माध्यमातून. चांगले 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिला फलंदाज कल्पेश केणे आणि दुसरा फलंदाज अनिल म्हात्रे बाद झाल्यानंतर अजून नवीन फलंदाज येतोय क्रीज वरती. 11 धावसंख्या कायम आहे मांजली संघाची. पहिलं षटक संपल्यानंतर नवीन फलंदाज कल्पेश सुरशी क्रीज वरती येतोय. आणि आता ना स्ट्राईक एंडला तेजा अब्दुल. दुसरं षटक हाताळतोय गोविली यांकडून विकी शास्त्री. त्याच्या ब्रदरचं, त्याच्या भावाचं नाव रवी शास्त्री आहे. रवी शास्त्री याचा भाऊ विकी शास्त्री आपण पाहतोय. प्रेक्षक आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे की ह्या KGPAच्या आयोजकांद्वारे इथे क्रिकेटचं तुम्हाला इथे कौशल्य दाखवण्याची मोठी संधी सलग दुसऱ्या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण त्यांना सर्वांना त्यांचं धन्यवाद दिलं पाहिजे. मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये अशी मी अपेक्षा करीन की त्यांच्या माध्यमातून आपण इथे या गोविलीच्या मैदानावरती क्रिकेटचा रोमांच पाहतोय, क्रिकेटचं सौंदर्य पाहतोय, क्रिकेटचा थरार पाहतोय, क्रिकेटची मेजवानी घेतोय. गोविलींकडून विकी शास्त्री येतोय. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक. 49 धावांचं लक्ष्य आहे मांजली संघाला आणि धावफलक आहे 11 धावा. पहिला चेंडू विकी येतोय. तेजा ड्राईव्ह करतोय. चेंडू लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सीमेकडे जातोय की काय. आणि हा KGPL चौकार. धन्यवाद डीजे. जसं मी मगाशी म्हणालो की विस्फोटक फलंदाज आहे तेजा उर्फ रोफ उर्फ अब्दुल. त्याच्या टी शर्ट वरती लिहिलंय. मी म्हणाल्याप्रमाणे त्यांनी साजीचा फटका, मला दर्शनी फटका प्रेक्षक स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल त्याला. 4 धावांसाठी धावफलक त्यांनी सरसवलाय. 15 धावा दिसत आहेत धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आकुटबे चेंडू पूल केला. चेंडू बॅकवर्ड केलेच्या वरून चेंडू भिरकावून लावलाय. सुसाट वेगाने चेंडू होतोय. षटकार.
जबरदस्त फलंदाजी प्रेक्षक आपण पाहतोय. तेजा याच्या बॅट मधून, अब्दुल याच्या बॅट मधून पहिला चौकार आणि दुसरा षटकार. नक्कीच त्याची बॅट तळपली की काय, जसं मगाशी म्हणालो की ऊन तापले तशी त्याची बॅट तळपण्याची शक्यता वाटते आपल्याला या सामन्यासाठी. 49 धावांचं लक्ष असताना आता धावफलक त्यांनी निवडून ठेवलाय. 21 धावा, दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 मोठे फटके चौकार आणि षटकारांसाठी त्याच्या बॅट मधून. सुंदर रमणीय फलंदाजी, दर्शनीय अप्रतिम फटके, सुरेख फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय विकी शास्त्री, येतोय गोविलींकडून पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय अब्दुल. स्टेप आउट होते चेंडू मिड विकेट कडे. शतक तैनात असल्यामुळे एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावफलक 1 ने पुढे सरसावलाय. 22 धावा, स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता स्ट्राईकला येतोय कल्पेश शिरोशी. 49 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय धावसंख्या अतिशय चांगली स्थिती म्हणता येईल. आणि माझे साथी कॉमेंटेटर अमोलजी सुरोसे यांचं हार्दिक स्वागत ह्या मंचावरती. विकी शास्त्री रणप घेतोय. चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू मिस शॉट झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू हलकासा ऑफ स्पिन ऑफ ब्रेक म्हणता येईल. विकी शास्त्री कमबॅक करतोय. आपल्या संघासाठी धावफलक कायम ठेवलेला आहे. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चांगले फटके आपण पाहिले अब्दुलच्या बॅट मधून. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि कल्पेशाला संधी मिळाली फटके मारण्याची, परंतु त्याच्या बॅटला अजून संपर्क होत नाही चेंडूचा. स्टेप आउट होतोय चेंडू ब्लॉक मध्ये आणि एलबीडब्ल्यू दिलेला आहे, पायचीत दिलेला आहे, लेग बिफोर दिलेला आहे पंचांनी. फलंदाज बाद, बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद डीजे. विकी शास्त्री कमबॅक करून देतोय. तिसरा जबरदस्त धक्का दिला त्यांनी सुभाष सुपर किंग संघाला आणि तिसरा फलंदाज त्यांनी तंबूत पाठवलेला आहे कल्पेश याच्या माध्यमातून. आणि धावसंख्या रोडावली जागेवरच. 22 धावा दिसत आहेत. 49 धावांचं लक्ष आहे 6 षटकांमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना आणि नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी गेलाय सुभाष गायकर. हा सुद्धा मांजर्ली मधून खेळणारा क्रिकेटर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रेक्षक. धावसंख्या आहे 22. विकी शास्त्री येतोय. फुलटा चेंडू, खराब चेंडू, डाव्या सीच्या खूपच बाहेर. पंचांचा नोचा इशारा आणि नक्कीच थोडीशी लाईन बिघडली की काय. स्वेर मारा विकी शास्त्रीच्या चेंडूवरती. आधीच्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर त्यांनी दुसरा चेंडू असा खराब टाकला. अपेक्षित नव्हतं. धावफलक 1 ने सरसावला पुढे. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सुभाष सुपर किंगचा संघ. आणि फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय प्रेक्षक वीर मराठा कुंदे. पुढचा चेंडू सज्ज फलंदाज. आपटलेला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू विसावत नाहीये हातामध्ये. जीवदान मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात की कॅच विन्स मॅच, झेल पकडो मॅच जितो, पण तसं काय आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच त्यांना ह्या जीवदानाची भरपाई करावी लागणार आहे. झेल सोडलाय त्यांनी. धावफलक सरसावला पुढे. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक संपल्यानंतर. सुभाष बंधवानी पालखी सजवली चंदनाची. सुभाष बंधवानी पालखी सजवली चंदनाची. पालखी निघाली र निघाली आई माऊलीची. पालखी निघाली र निघाली आई माऊलीची. प्रेक्षक आपण सामना पाहतोय सुभाष सुपर किंग मांजर्ली वर्सेस वीर मराठा कुंदे यांच्यात. ही रंगतदार क्रिकेटची लढाई आपण पाहतोय. दुसरं सत्र सुरू आहे सामन्याचं. पहिल्या सत्रामध्ये सुभाष सुपर किंग संघाने 48 धावा फुटल्यानंतर 49 धावांचं टार्गेट घेऊन हे फलंदाज आपल्याला खेळताना दिसत आहेत. माफ करा, तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. दरम्यान माझे साथी कॉमेंटेटर इथे उपस्थित झाल्यामुळे पुढच्या षटकाचं समालोचन, धावतं वर्णन आपण मिस्टर अमोल सुरोशी यांच्या माध्यमातून पाहणार आहे. धन्यवाद मनोजजी. या ठिकाणी सुभाष सुपर किंग मांजर्ली वर्सेस वीर मराठा कुंदे या 2 संघांमध्ये या ठिकाणी सामना सुरू आहे. आणि बघूया तिसरं षटक घेऊन येते महेंद्र. आणि काहीसा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि व्हाईट चेंडू, मला वाटतं पंचांचा इशारा. एक अवांतर धाव
मांजरी संघाच्या खात्यामध्ये. मोर्या बॉईज कोलम संघाचे खेळाडू कुठे असतील कृपया त्यांनी खेळाडू बक्षीच्या बाजूला येऊन उपस्थित राहावं. पुढचा चेंडू महेंद्र यांचा रिव्हर्स स्टेप मारण्याचा प्रयत्न आणि चांगला रिव्हर्स स्टेप मला वाटतंय फाईन लेगच्या दिशेने आणि मोठ्या खणखणीत KGPL चौकार. ठिकाण आई तुझं आपली गावाला बसलीस गावाचे रक्षणाला बसलीस गावाचे रक्षणाला बसलीस गावाचे रक्षणाला त्रिशूलधारी तू सत्वाची. धन्यवाद डीजे. या चौकारच्या मदतीने संघाचं धावपळ हलत ठेवण्याचं काम या ठिकाणी सुभाष भेरले आणि तेजा प्रामुख्याने करत आहेत. धावसंख्या होती 3 बाद 29. 49 धावांचा पाठलाग करताना सुभाष सुपर 11 मांजरली संघ. आणि महेंद्र यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते सुभाष. बॅटची कडा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. काहीच शांत आणि खेळ सुरू आहे या ठिकाणी. बघूया महेंद्र पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्न. चेंडू थर्मॅनच्या दिशेने जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारची धाव नाही या ठिकाणी. खूपच एक सुरेख अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत ते महेंद्र कुंदे संघाकडून. काहीसे बीट करून ठेवले ते सुभाष यांना. तिसरं षटक सुरू आहे या ठिकाणी. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका मिड ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव मिळतात परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावे समाधान म्हणावं लागले ते सुभाष यांना. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 बाद 30. अजूनही 19 धावांची आवश्यकता ती विजयासाठी मांजरली संघाला. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटतंय पंचांकडे अपील परंतु आमचे दक्ष पंच कुठल्या प्रकारची दाद दिलेली नाही. आणि मोठा वाईट चेंडू. पंचांचा इशारा. अवांतर एक धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 3 बाद 31. एक नावाजलेले अष्टपैलू असे खेळाडू तेजा या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. जवळजवळ 20 ते 22 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे फलंदाजीचा. आणि पुन्हा एकदा मला वाटतं ऑप्शनच्या काहीसा बाहेर चेंडू. दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल ती महेंद्र यांची. सलग 2 चेंडू त्यांनी वाईट टाकलेले आहेत. अवांतर अशा 2 धावा मिळतात त्या मांजरली संघाला. आणि धावसंख्या होती ती 3 बाद 32. KGPL 2017 मधील हा दुसऱ्या दिवसातील सामने सुरू आहेत. आणि मोठा पुन्हा एकदा काहीसा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. काहीशी खूपच दिशाहीन आणि भरकटलेली गोलंदाजी म्हणता येईल ती महेंद्र यांची. सलग 3 चेंडू त्यांनी वाईट टाकलेले आहेत. आणि धावसंख्या होती ती 3 बाद 33. अशी गोलंदाजी केली तर आपण नक्कीच आपल्या संघाला पराभवाच्या छायेत लोटू शकता. आपल्याला जर विजय मिळत असेल तर आपल्याला भेदक आणि अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. तेव्हाच आपला संघ विजय मिळू शकतोय. परंतु तसं काही दिसत नाही या ठिकाणी. आणि धावसंख्या 3 बाद 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्रक्षणात काहीसं परिवर्तन करताना दिसत ते कुंदे संघाचे कर्णधार. महेंद्र यांचा पुढचा चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा काहीसं थांबवलेलं आहे कर्णधाराने. काहीसं क्षेत्रक्षणात परिवर्तन. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांचा पाठलाग करताना मांजरली संघ. आणि सुरेख असा फटका. बघूया फाईन लेगच्या चेंडू जातोय. धावाची संधी. पंचांकडे अपील धावाची परंतु कुठल्या प्रकारची दाद दिलेली नाही. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळालेली आमचे पंच आम्हाला दर्शवतात. धावसंख्या होती ती 3 बाद 34. तिसऱ्या षटकातील मोठा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि धावपळकावर धावसंख्या होती 3 बाद 35. विजयासाठी 49 धावांचा पाठलाग करतोय. 3 बाद 34. चूक दुरुस्ती. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा फटका बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने. बघूया मला वाटतं 1 बाउन्स. KGPL चौकार. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ती सुभाष यांची. आणि या 3 षटका समाप्तीनंतर मांजरली संघाची धावसंख्या होती ती
3 बाद 38 3 षटकांचा खेळ संपतोय या ठिकाणी कोल्ड्रिंकची वेळ झालेली आहे 3 षटका समाप्तीनंतर सुबज बंधवानी पालखी सजवली चंदनाची सुबज बंधवानी पालखी सजवली चंदनाची पालखी निघाली आई माऊलीची पालखी निघाली आई माऊलीची पालखी निघाली आई माऊली धन्यवाद डीजे सूचनेकडे लक्ष द्या. मनोहर लायन्स मामनोली आणि मोरिया बॉईज कोलम दोन्ही संघांच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचंय. मनोहर लायन्स मामनोली आणि मोरिया बॉईज कोलम संघाचे कर्णधार स्टेज जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होणार आहे. तुमच्यात होणारी पुढची लढाई असणार आहे. प्रेक्षक आपण पाहतोय सामना 49 धावांचं लक्ष असताना 3 षटक संपल्यानंतर सुभाष सुपर किंग संघाने आतापर्यंत धावफलक नेऊन ठेवलाय 38 धावांवरती. अजूनही 11 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. अतिशय सोपं समीकरण ह्या सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षक KGPL 2017 आपण पाहतोय. नक्कीच ह्या आयोजकांनी तुम्हाला एक मोठं संधी दिलेली आहे. व्यासपीठ निर्माण करून दिलंय. या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याचं एक मोठं इथं उदाहरण पेश केलंय. सलग दुसरं वर्ष. नक्कीच ह्या आयोजकांच्या हाताने तुम्हाला बरंच काय मिळतंय ह्या KGPLच्या ह्या गोविली क्रीडा संकुल ह्या ग्राउंड वरती. दरम्यान जगदीशजी पाटील यांचं आमंत्रण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मराठीचे कॉमेंटेटर. धन्यवाद डीजे. सामन्याकडे वळतोय आपण. 4थं षटक मार्गस्थ होत आहे गोविली यांकडून. 11 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये सुभाष सुपर किंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सज्ज तेजा. चेंडू फुल टॉस. चेंडू ड्राईव्ह होतोय बॅकवर्ड लॉग ऑफच्या दिशेने. एकच धावेसाठी समाधान मानावं लागतंय. धावफलक 1 ने सरसावला पुढे. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता फक्त 10 धावांची गरज आहे राहिलेल्या 17 चेंडूंवरती. नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे आमचे दीपकजी कोंगले यांना आम्ही निमंत्रित करतोय. पुढच्या सामन्यासाठी त्यांनी नाणेफेक करायची. चेंडू नरेंद्र यांचा सुरेख चेंडू होतो तो फायनल स्टेशन हवेत चेंडू आणि मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू या ठिकाणी 2-1 धावेत समाधान मानावं लागले. धावफलक आहे 40 धावा. फक्त आता 9 धावांची गरज आहे. प्रेक्षक राहिलेल्या 14 चेंडूंमध्ये 9 धावा. अतिशय सोपं समीकरण. KGPL 2017चा हा दुसरा दिवस आणि नक्कीच हा दिवस पुढे जसा सरसावते तसे सामन्याचा रोमांच सामन्यांचा थरार वाढत चालले. प्रेक्षक तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. अब्दुल्लाच्या बॅट मधून हलकासा ग्लान्स बॅकवर्ड स्पीडच्या दिशेने एकच धावेसाठी. काहीसा डिस्टर्बन्स येते इथे समालोचन कक्षामध्ये. माफ करा. धावफलक आहे 41 धावा. 49 धावांचं लक्ष आहे सुभाष सुपर किंग मांजरी संघाला आणि नक्कीच सामना एकतर्फी होत चाललाय असंच म्हणता येईल. 4थं षटक नरेंद्र याच्या मार्फत मार्गस्थ होते गोविली एंड कडून. आता ऑन द स्ट्राइक्स सुभाष. फुलटा चेंडू लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे विकी शास्त्री. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत होता परंतु त्यांना रोखण्यात आलं. धावफलक 1 ने सरसावला पुढे. 42 धावा 49 धावांचं आव्हान आणि अतिशय समीप पोहोचतायत. विजयाच्या दिशेने वाटचाल होते सुभाष सुपर किंग मांजरी संघाची. गोलंदाजांना काहीच कसब दाखवता आलं नाही या सामन्यासाठी. प्रेक्षक गोलंदाजांवरती निर्भर होता सामना. अचूक टप्प्याचा मारा करण्याची गरज होती परंतु तसं काय त्यांना जमलं नाही. फलंदाज हवी झाले गोलंदाजांवरती या सामन्यासाठी आणि सुभाष सुपर किंग विजयाकडे वाटचाल करतोय. पुन्हा एकदा चेंडू यॉर्कर डिलिव्हरी. चेंडू ड्राईव्ह केलाय साईड स्क्रीनच्या वरून. षटकार KGPL षटकार म्हणता येईल. आता फक्त जिंकण्यासाठी औपचारिकता शिल्लक आहे. स्कोअर लेवल झालेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत सुभाष सुपर किंग मांजरी संघाच्या. सुभाष गायकर माननीय यांचा हा संघ ओनर आहेत ते कर्णधार आहेत संघाचे आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला हसू दिसतोय. एकच धावेचा फरक शिल्लक आहे
ज्या अंकाची गरज असते कुठलाही विजय मिळवण्यासाठी ती एक धाव अब्दुल्लाच्या बॅट मधून येते आणि हा सामना संपतोय. सुभाष सुपर किंग संघ मांजरली विजयी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. यानंतर होणारा सामना मनोहर लायन्स मामनोली वर्सेस मोरिया बॉईज कोलम या दोन संघांमध्ये या ठिकाणी पुढील सामना होणार आहे. या तसेच ठिकाणी कुंदे गावचे सरपंच माननीय प्रभाकरजी जैसा महिन्याला प्रभाकरजी शेलार त्यांचं ह्या मंचावरती हार्दिक स्वागत. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मंडळ तुमचा आभारी आहे. पलकी निघाली र निघाली आई माऊलीची पलकी निघाली र निघाली एक वीरेची पालखी निघाली र निघाली आई माऊलीची पालखी निघाली र निघाली एक वीरेची तसेच माननीय दुंदा सेलार यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत. प्रेक्षक कुठे जाऊ नका, आपण अजून एक जबरदस्त मुकाबला पाहणार आहे. ह्या क्रीडा संकुलावरती छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या आयोजनाचं हे संकुल